महिलांचे लैंगिक शोषण, जादूटोणा, कोट्यावधींची मालमत्ता अशा अनेक गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या भोवतीचा फास आता अधिकच आवळला जाऊ लागलाय. 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्यानंतर धडाकेबाज पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या SITने या भोंदूबाबाचे पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केलेली आहे. शनिवारी म्हणजे 21 मार्चला अशोक खरातची सलग 7 तास SITने चौकशी केली, पण या 7 तासात त्याने फारशी काही माहिती दिलीच नाही. या भोंदूबाबाने आपलं तोंडच उघडलं नाही असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या त्यावेळेस त्याने कहरच केला. पोलिसांनाच त्याने धमकावले, तुम्ही फार मोठा अपराध करताय, ह्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल, असं त्यांनी पोलिसांना सुनावलं. खरात जेव्हा तोंड उघडेल त्यावेळी अनेक बड्या हस्तींसाठी कधी काळी वरदहस्त ठरलेला खरात त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरणार आहे. कारण खरातने केलेले कारनामे इतके मोठे आहेत की त्याच्यासोबत राज्यातील काही बड्या मंडळीवरही कारवाईची टांगती तलवार असल्याचं सांगण्यात येत आहे. खरात प्रकरणाचा सगळा तपास सध्या कसा सुरू आहे याची माहिती घेतल्यानंतर SIT या खरातची सगळी पाळेमुळे खणून काढणारच आहे. पोलिसांनी तपासाची सुरुवात केली आहे की या बाबाने लैंगिक अत्याचार केलेल्या पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून माहिती गोळा करणे आणि त्यांना तक्रार देण्यास सांगणे. या महिला शेकडोंच्या घरात आहेत. शिवाय त्या लगेचच समोर येतील आणि तक्रार करतील असं तर काही दिसत नाही. त्यामुळे पोलिसांना पहिल्यांदा त्यांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे. पण या महिलांकडून मिळालेली माहिती खरातच्या गुन्हेगारी कृत्याचा मोठा पुरावा असणार आहे. पोलिसांना 2 दिवसात 3 महिलांकडून प्रतिसाद मिळालेला आहे. या 3 महिलांनी शनिवारी संध्याकाळी आपले जबाब नोंदविले असून अशोक खरातच्या विरोधात गुन्हे नोंद केलेले आहेत. खरात प्रकरणात तपास सर्वात महत्त्वाचा पुरावा असणार आहे. तो त्याचा मोबाईल आणि त्याच्या ऑफिसमधील CCTV फुटेज हेच सगळ्यात मोठं प्रूफ असणार आहे. मोबाईलमधील व्हिडिओ, फोटो, CDR, रेकॉर्ड कॉल, कॉल रेकॉर्डिंग यातून खरातच्या काळ्या कारनाम्याचे सगळं बिंग फुटणार आहे आणि पोलीस देखील आता त्या दिशेने तपास करत असल्याचं दिसतंय. तिसरा तपासाचा अँगल असणार आहे तो त्याला मदत करणाऱ्या बड्या हस्ती आणि त्यांना कशा प्रकारे मदत केली यातूनच सगळी त्याची पाळंमुळं खोदून निघणार आहेत. यातूनच खरातचे कोणाकोणाशी कनेक्शन होते आणि त्यांनी केलेल्या कांडात आणखीन कोण कोण सामील होतं हेही या तपासातून समोर येणार आहे. चौथा तपासाचा अँगल असणार आहे तो त्याच्या संपत्तीची चौकशी करणं आणि त्यांनी ही संपत्ती कोणामार्फत जमवली याचा शोध घेणं. हेच SIT समोर सगळ्यात मोठं आव्हान आहे. काही 7-12 उतारे पोलिसांच्या हाती लागलेत. यापैकी काही मालमत्ता या खरात आणि इतरांच्या म्हणजे भागीदारीत आहेत. त्यात खरात सोबत असलेले त्याचे पार्टनर कोण आहेत याचाही उलगडा पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथे कार्यरत असलेल्या आणि पूर्वी नाशिकमध्ये काम केलेल्या एका बड्या अधिकाऱ्याचा या कुटुंबाशी आणि या खरातशी संबंध आहे. असे दोघांचे नावे असलेला एक 7-12ही आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे. विशेष म्हणजे आता SIT सोबत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट देखील चौकशीसाठी तयार आहे. अशोक खरातला देणग्या देणाऱ्यांची नावे आता इन्कम टॅक्सच्या रडारवर आली आहेत. त्यांचीही कसून चौकशी होणार आहे. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असणार यात शंका नाही. देणगी देणाऱ्यांना किंवा फीज म्हणून घेतलेल्या पैशांच्या पावत्या खरात देत होता का हे आता पाहावं लागणार आहे. ज्यांनी त्याला भरमसाठ देणग्या दिलेल्या आहेत आता त्यांची देखील पायाखालची वाळू आता सरकलेली आहे.